नवीन चष्म्याचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे, ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहाला। येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल। ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण 30% सवलत, पोलराइज सनग्लासेस 40 ते 50% सूट, लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी, मिरजमध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी, लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचे एकमेव ठिकाण चष्मागृह। आजच भेट द्या। आमचा पत्ता 87 टॉवर, हिरा हॉटेल चौक, मार्केट रोड, मिरज। मोबाईल नंबर 7030785757। आमदार इंद्रिस नायकवडी यांच्या हस्ते सुभाषनगर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली ग्रामीण जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन। सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाची मदत होईल। राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामान्य माणसांच्या पाठीशी राहून त्यांना न्याय मिळवून द्यावा अशा सूचना आमदार इंद्रिस नायकवडी यांनी दिल्या। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष आणि आमदार इंद्रिस नायकवडी यांच्या हस्ते सांगली जिल्हा उपाध्यक्ष हर्षल भैया सावंत यांच्या सुभाषनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। याप्रसंगी आमदार इंद्रिस नायकवडी हे बोलत होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा ग्रामीण व विवेकानंद रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर व ऑपरेशन शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी राष्ट्रवादी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आज आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय हर्षल सावंत यांनी मिरज पूर्व भाग जिथे स्टार्ट होतो तो भाग म्हणजे मिरज शहराला लागून असणारा आणि पूर्व भागाशी जोडला जाणारा सुभाषनगर या भागात आमच्या पक्षाचंच या ठिकाणी संपर्क कार्यालय काढलेलं आहे। त्याचं उद्घाटन निरीक्षकपणानं आज सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, आमचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेवदादा दबडे आणि सर्वच आमचे सहकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतोय। खऱ्या अर्थानं आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांचा आता फोकस आहे की आपली प्रत्येक शासकीय योजना प्रत्येक कुटुंबाच्या दारापर्यंत गेली पाहिजे। जे जे गरजवंत आहेत, जे जे इच्छुक आहेत आणि जे जे त्या योजनेसाठी पात्र आहेत त्या सर्वांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे ही प्रायोरिटी आता आमच्या पक्षाने ठरवली आहे। आणि त्यानुसारच अलीकडेच 15-20 दिवसापूर्वी या ठिकाणी आमचे तालुका प्रमुख महादेवदादा दबडे यांनी तशा पद्धतीचा कार्यक्रम घेतलेला, त्याला चांगला प्रतिसादही मिळाला आणि खऱ्या अर्थाने ह्या भागाला कुठल्या तरी एका चांगल्या पक्षाची, कुठल्या तरी चांगल्या कार्यकर्त्यांची टीमची गरज आहे। कारण ह्या भागातले अनेक नागरिक प्रश्न आहेत जे अद्यापही प्रलंबित आहेत। एक तर सातत्याने विधानसभेच्या दृष्टिकोनातून हा भाग, पूर्व भाग हा जोडला गेला दुसऱ्या मतदारसंघाला। आता काही दिवसासाठी म्हणून हा मतदारसंघ हा भाग आला, पण याकडे पाहिजे जेवढं लक्ष पाहिजे होतं किंवा जेवढं विकसित व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही। ते दुर्दैवानं आम्हाला या ठिकाणी नमूद करावं लागलं। पण आता इथं पुढं होणार नाही, कारण 5 वर्ष आम्ही सत्तेत आहोत आणि आमचा पक्ष सत्तेत आहेत आणि आमची इथं सत्तेत असताना आमची इथं काम करणारी, जनमानसात जाणारी टीम, जनमानसांचा आपलेपण असणारी टीम आमच्याबरोबर आहे। त्यामुळे या 5 वर्षाच्या काळात निश्चितपणानं फार मोठा आमूलाग्र बदल या भागात झालेला आपल्याला दिसेल। हर्षल सावंत सारखे इतकी मजबूत कार्यकर्ते आज आमच्या पक्षाच्या या ठिकाणी काम करतात। काम करत असताना एखाद्या ठिकाणी चांगला असावं जिथं लोकांना आपलेपण वाटावं। आपला कुठलाही प्रश्न असला तरी आपण तिथे गेल्यानंतर तो प्रश्न मार्गी लागतो आणि आपल्याला मदत होते। ही विश्वासाची भावना इतक्या लोकांच्यात आहे आणि म्हणूनच त्यांनी आज या कार्यालयात या ठिकाणी सुसज्ज चांगलं एकदम नीटनेटकं कार्यालय त्यांनी आज या ठिकाणी सुरू केले। मी त्यांना त्यांच्या कार्यालयाला, या कार्यालयात चालणाऱ्या कामाला मी शुभेच्छा देतो। निश्चितपणानं या कार्यालयाचा उपयोग या भागातल्या नव्हे तर सर्वांना चांगल्या पद्धतीनं त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि मदत करण्यासाठी होईल आणि इथल्या लोकांच्या जीवनमानात निश्चितपणानं या पुढच्या काळात बदल दिसेल अशी अपेक्षा या निमित्तानं